नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर सुनील राजपूत, प्रताप महाविद्यालय अंमळनेर, डिपार्टमेंट ऑफ पॉलिटिकल सायन्स. आपण आज TYBAच्या 6व्या सेमिस्टरचा वेस्टर्न पॉलिटिकल थॉट या विषयाशी मधील निकोलो मॅकियावेली या विचारवंताचे विचार पाहणार आहोत. निकोलो मॅकियावेली हा त्याच्या युगापासून राज्यशास्त्राच्या इतिहासात एका नव्या युगाला प्रारंभ झाला आहे आणि 1469 इटालीतील लॉरेन्स येथे टर्कन वंशातील सामान्य कुटुंबात त्याचा जन्म झाला. द प्रिन्स हा त्याचा गाजलेला ग्रंथ त्याने दि लॉरेन्सो दी मेडिसीला अर्पण केला. मॅकियावेलीवर ग्रीक विचार व त्यातही प्रामुख्याने ॲरिस्टॉटलचा प्रभाव जास्त प्रमाणावर होता. ॲरिस्टॉटलच्या तत्त्वज्ञानातूनच त्याने बऱ्याच विचारधारा स्वीकारल्या. मॅकियावेली हा नवयुगाचा पुरस्कर्ता असल्यामुळे आपले सिद्धांत मांडताना विश्लेषणात्मक, निरीक्षणात्मक, तुलनात्मक व ऐतिहासिक पद्धतीचा उपयोग केला आहे. अनेक देशांच्या संपर्कात आल्याने त्याने इतर देशांचा तुलनात्मक अभ्यासही केलेला आहे. मॅकियावेलीचा सर्वात महत्त्वाचा ग्रंथ म्हणून दि प्रिन्स हा ओळखला जातो. मॅकियावेलीच्या राजकीय विचारांवर त्याने मनुष्य स्वभावासंबंधी केलेला अध्ययनाचा प्रभाव आहे आणि आयुष्याच्या अखेरचे दिवस त्याने खेड्यात घालवले आणि शेवटी 1527 त्याचे निधन झाले. मॅकियावेलीचे काही प्रमुख ग्रंथ आहेत. त्यात द प्रिन्स, द डिस्कोर्सेस ऑफ लिव्ही, आर्ट ऑफ वॉर आणि द हिस्ट्री ऑफ फ्लॉरेन्स हे काही त्याचे प्रमुख ग्रंथ आपल्याला दिसून येतात. आपण ह्या प्रकरणामध्ये मॅकियावेलीचे विचार पाहताना मॅकियावेलीचे मानवी स्वभावासंबंधी विचार, तसेच राजनय किंवा मुत्सद्दीपणाबाबतचे विचार, धर्म आणि नैतिकता संबंधी विचार, मॅकियावेलीने राजाला केलेला उपदेश, मॅकियावेलीचे साध्य आणि साधनेसंबंधी विचार, मॅकियावेलीला आधुनिक राजकीय विचारांचा जनक किंवा आधुनिक राज्यशास्त्राचा जनक का म्हटले जाते, हे आपण यामध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण मॅकियावेलीचे मनुष्य स्वभावासंबंधी विचार या ठिकाणी पाहू. मॅकियावेली याचं पूर्ण नाव निकोलो मॅकियावेली असे आणि मॅकियावेली याचे मानवी स्वभावासंबंधीचे विचार हे वास्तववादी म्हणजेच रिअलिस्टिक आणि थोडेसे कठोर मानले जातात. त्याचे विचार विशेषतः द प्रिन्स या ग्रंथात स्पष्टपणे आपल्याला दिसून येतात. आता मॅकियावेलीच्या मानवी स्वभावाविषयी विचार पाहताना आपल्याला त्याने राजकीय विचारांवर आपल्या राजकीय विचारांवर त्याने मनुष्य स्वभावासंबंधी केलेल्या अध्ययनाचा प्रभाव आहे आणि त्याच्या सर्वच विचारांशी मानवी स्वभावाचा संबंध आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून मॅकियावेलीची अशी धारणा होती की मनुष्य हा जन्मजातच वाईट असतो, त्याच्यात चांगलेपणा नावालाही नसतो, स्वभावतःच तो स्वार्थ दुष्ट आहे, अहंकार आणि स्वार्थ त्याच्या रोमारोमात भरलेला आहे आणि त्याच्यामध्ये मनुष्य चांगल्या गोष्टीपेक्षा वाईट गोष्टींकडे लवकर आकर्षित होतो. मनुष्य हा मुळातच कृतज्ञ, धोकेबाज, चालबाज, भित्रा, स्वार्थी असून मनुष्य हा स्वतःच्या स्वार्थसिद्धीसाठी किंवा स्वार्थ होईपर्यंत हा दुसऱ्यावर प्रेम करतो, असं मानवी स्वभावासंबंधीचं वर्णन मॅकियावेली यांनी केलेलं आहे. मॅकियावेली मनुष्य व पशु यात फरक करत नाही,
कारण स्वार्थामुळेच त्याच्या ठिकाणी कार्याची प्रेरणा निर्माण होते अशी त्याची धारणा आहे. आणि म्हणून मनुष्य हा इतका स्वार्थी आहे की तो एक वेळे आपल्या वडिलांचा मृत्यू विसरेल, पण संपत्तीतील आपला वाटा विसरणार नाही. आणि म्हणून मानवी जीवन हे स्वार्थ, कष्ट, अहंकार यांच्या मायाजालात गुंफलेले आहे. मनुष्य हा एक विलासी आहे, एक भोगी आहे असून त्याचे सर्व कार्य हे त्याच्या उद्देशपूर्तीसाठीच सुरू असते, असं मॅकियावेली त्याच्या मनुष्य स्वभावामध्ये म्हणतो. आणि म्हणून मॅकियावेली मनुष्याला माणूसार्थ आहे असं म्हणतो आणि त्याच्यामध्ये माणूस प्रामुख्याने स्वतःच्याच फायद्याचा विचार करतो. त्याचा स्वार्थ साध्य झाला तर तो निष्ठावान राहतो आणि जर त्याचा स्वार्थ साध्य झाला नाही तर तो समोरच्याशी धोका करत असतो. आणि म्हणून मॅकियावेलीच्या मते मनुष्य हा भित्रा आणि दुबळा आहे. त्याच्यामुळेच त्याला राज्याच्या संरक्षणाची आवश्यकता असते. राज्य त्याचे संरक्षण करीत असते आणि मनुष्याला अपरिमित इच्छा असतात. वस्तू आणि शक्ती प्राप्त करण्यासाठीच त्याच्या सर्व क्रिया होत असतात आणि आपल्या इच्छापूर्तीसाठीच तो सतत स्पर्धा आणि संघर्ष करत असतो, असं मॅकियावेली मनुष्य स्वभावासंबंधी म्हणतो. मॅकियावेलीने मनुष्य स्वभावाचे जे वर्णन केले ते त्याच्या समोरच्या इटलीचा समाज त्याने आपल्या डोळ्यासमोर ठेवलेला आहे. आणि म्हणून मॅकियावेलीच्या काळात इटलीतील जो समाज होता तो भ्रष्ट झालेला होता आणि म्हणून स्वार्थ, अविश्वास, भ्रष्टाचाराने त्या ठिकाणी अत्यंत थैमान माजलेले होते. इटलीचे विभाजन झालेले होते आणि म्हणून तेथील मनुष्य हा कष्ट न करता किंवा कष्ट न करणारा, येत खाऊ, विलासी वृत्तीचा आणि सुखाकडे धाव घेणारा झालेला होता. आणि त्यावरून त्याने मानवी स्वभावाचे वर्णन केले असून मनुष्य हा स्वार्थी, कपटी, धोका याचं मूर्तिमंत उदाहरण आहे असं तो म्हणतो. आणि म्हणून लोकांना केलेले उपकार ते लवकर विसरतात. संकट आल्यावर ते मदत करणाऱ्यालाच सोडून देतात. मानव हा नेहमी अस्थिर आणि बदलता स्वभावाचा असतो. लोकांची निष्ठा ही कायम नसते. परिस्थिती बदलली की त्याचे मत आणि वर्तनही बदलते आणि म्हणून तो मानव भीतीपेक्षा लाभाला जास्त महत्त्व देतो, असे त्याने मानवी स्वभावाबद्दल विचारात त्या ठिकाणी म्हटलेले आहे. आणि म्हणून मनुष्य हा अमर्याद संपत्तीच्या लालसेतून म्हणजे अपराधाकडे वळतो. अशा मनुष्याला नियंत्रणात आणण्यासाठी आणि त्याच्या स्वार्थावर अंकुश लावण्यासाठी शासनाने दंडशक्तीचा, भीतीचा वापर केला पाहिजे किंवा राजाने अशा पद्धतीचा दंडशक्तीचा वापर केला पाहिजे असा त्याने राजाला त्या ठिकाणी सल्ला हा दिलेला आहे. थोडक्यात जर आपण मानवी स्वभावाचे वैशिष्ट्य सांगितले की जे आपण आता चर्चा केली, त्यानुसार मॅकियावेलीने मनुष्याला धोकेबाज, कपटी, भित्रा आणि संपत्तीमागे धावणारा अशा पद्धतीचा तो त्या ठिकाणी त्याचं वर्णन करताना आपल्याला दिसतो. आणि मनुष्य म्हणजे एक प्रकारे दुर्गुणांचाच पुतळा आहे. त्यात शिक्षणाने ही सुधारणा होत नाही असेही त्याने मनुष्य स्वभावासंबंधी म्हटलेलं आहे. मनुष्य हा स्वतःचा फायदा साधण्यासाठी माणूस नैतिकता, सत्य, प्रामाणिकपणा या सर्व गोष्टी काय करत असतो, बाजूला ठेवू शकतो. आणि म्हणून मानवावर नियंत्रण ठेवणे काय आवश्यक आहे. आणि म्हणून राज्यकर्त्याने मानवाच्या ह्या दुर्गुणांची जाणीव ठेवून कठोर निर्णय किंवा दंड हे द्यायला पाहिजे किंवा निर्णय घ्यायला हवेत असे मॅकियावेली या ठिकाणी म्हणताना दिसतो. आणि म्हणून या मॅकियावेलीच्या मनुष्य स्वभावासंबंधी मॅकियावेलीवर काही प्रमाणात आक्षेपसुद्धा घेतला जात असतो किंवा त्याच्यावरती टीकासुद्धा आपल्याला होताना दिसते. त्यामध्ये आपण प्रमुख आक्षेप थोडक्यात घेऊ की मॅकियावेलीवर मनुष्य स्वभावासंबंधी काय आक्षेप घेतलेला आहे. तर मॅकियावेलीने जे स्पष्ट केलेल्या मनुष्य स्वभावासंबंधी विचारांना
असं म्हटलं गेलं की जे विचार मनुष्य स्वभावासंबंधी मॅकियावेलीने दिलेले आहेत किंवा सांगितलेले आहेत, तर ते त्याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही आहे. आणि जे वर्णन केलेले आहे तर ते फक्त इटलीच्या मनुष्यांच्या वर्तनावर आधारित आहे. इतरत्र असणारा मानव तसा असेलच असे कशावरून, असा सुद्धा आक्षेप मॅकियावेलीवर घेण्यात आलेला आहे. मॅकियावेली मनुष्याला जरी स्वार्थी, दुष्ट, अहंकारी असतो असं म्हणतो व राज्यातील लोकांमध्ये सहकारी भावना असते, ती त्याच्यात कुठून आली त्याबद्दल काहीच तो बोलताना दिसून येत नाही. मॅकियावेलीने मनुष्यातील दुर्गुणांकडे लक्ष दिले, परंतु मनुष्याच्या सद्गुणांकडे पूर्णपणे त्याने काय केले, दुर्लक्ष केले. कारण की वास्तविक प्रत्येक मनुष्यात देशहित व परस्पर सहकार्याची व परोपकाराची भावना देखील असते. आणि म्हणून स्वार्थी, धोकेबाज मनुष्याकडून तो समाज सुधारण्याची अपेक्षा करतो. म्हणजे त्याच्या विचारामध्ये सुद्धा विरोधाभास आपल्याला दिसून येते. म्हणजे एकाकडे मनुष्यांना स्वार्थी, धोकेबाज म्हणायचं आणि त्याच मनुष्यांकडनं समाज सुधारण्याची अपेक्षा करायची, अशा पद्धतीचा विचारांचा जो विरोधाभास आहे तो त्याच्यातून दिसून येतो. पण आपण शेवटी असं म्हणू शकतो की मनुष्य स्वभाव हा एक राज्यशास्त्रातील महत्त्वाचा पण थोडासा विवादाचा सुद्धा मुद्दा आहे. आणि वेगवेगळ्या विचारवंतांनी या विषयाची मांडणी आपल्या विषयाशी आलोकन केलेली आहे. आणि मॅकियावेलीने एक निरंकुश राजाच्या समर्थनासाठी हे जे मनुष्य स्वभाव जे विचार मांडलेले आहेत ते विचार एक निरंकुश राजाच्या समर्थनासाठी व राज्याला अमर्याद अधिकार देण्यासाठी मनुष्याला त्याने स्वार्थी, लोभी ठरवून त्यावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी अशा प्रकारच्या विचारांची मांडणी त्या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून मॅकियावेली मानवाला आदर्श न मानता जसा आहे तसा तो पाहतो, आणि त्यामुळे त्याचे विचार ही नीतिमत्तेपेक्षा व्यावहारिक राजकारणावर आधारित आहेत. आणि त्याच्या मते यशस्वी राज्यकर्ता मानव स्वभावाची जी कमजोरी आहे ती ओळखूनच राज्य करताना दिसतो. आणि ती परिस्थिती आजही वास्तवतामध्ये आपल्याला दिसून येत असते. त्याचबरोबर मॅकियावेलीचे मुत्सद्दीपणाविषयीचे विचार किंवा राजनयीविषयी विचार, यालाच इंग्लिशमध्ये डिप्लोमॅसी किंवा स्टेटमेंटशिप असं सुद्धा म्हणतात. आता मॅकियावेलीचे हे मुत्सद्दीपणाविषयीचे जे विचार आहेत हे विचार व्यवहारवादी, वास्तववादी आणि कठोर स्वरूपाचे आहेत. हे विचारसुद्धा प्रामुख्याने द प्रिन्स या ग्रंथात आणि डिस्कोर्सेस या ग्रंथात आपल्याला दिसून येतात. तर मॅकियावेलीचे मुत्सद्दीपणाबाबतचे विचार पाहताना मॅकियावेली हा स्वतः एक राजदूत होता. आणि म्हणून त्याने सेवेत असताना फ्रान्सचा 12वा लुईच्या कोर्टात अनेकदा तो उपस्थित होता. आणि त्याचबरोबर जर्मनी, रोम, ब्रिटन देशातसुद्धा तो प्रतिनिधी कार्यरत होता. आणि म्हणून त्या ठिकाणी जे विविध अनुभव आले आणि त्यांच्यावर सर्वात जास्त जो प्रभाव होता तो रोमच्या सीजर बोर्ड याचा पडला होता. आणि त्याच्या प्रभावातूनच त्याने एक झिळपलश नावाचा एक ग्रंथ त्याला आदर्श समजून लिहिलेला होता. आणि म्हणून त्याचा विचार एक अनुभवनिष्ठ आहे आणि राज्याचे संवर्धन त्याच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे आहे. आणि या दृष्टिकोनाच्या आधारावर त्याने मुत्सद्दीपणाबाबतचे विचार मांडलेले आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून मुत्सद्दीपणा म्हणजे एक वास्तवाची अचूक जाणीव. मॅकियावेलीच्या मते जे मुत्सद्दीने जग जसं आहे तसं समजून घ्यावे, जग जसं आहे तसं नाही असं तो म्हणतो. आणि म्हणून त्याला राजकीय तत्त्वापेक्षा वास्तवता आवश्यक वाटत होती. आणि म्हणून राज्याचे तत्त्वज्ञान मांडण्यापेक्षा आपण राज्याचे प्रश्न सोडविणे त्याच्या दृष्टीने काय होतं, महत्त्वाचे होते. आणि त्या दृष्टिकोनातून त्याने मुत्सद्दीपणाबाबत आपले विचार मांडलेले दिसून येतात. राज्यकर्त्याला त्यासाठी त्याने काही उपाययोजना त्याने सुचवतो या माध्यमातून. आणि राज्याच्या अंतर्गत व्यवस्था आणि राज्याची इतर राज्यांशी असलेले संबंध या दोन्ही बाबतीत त्याने विस्तृत असे
लिखाण या ठिकाणी केलेले आहे. आणि म्हणून तो लोकशाहीचा चाहता असताना देखील त्याने निरंकुश व्यवस्थेचे समर्थन केलेले आहे किंवा करतो. कारण त्याला इटलीतील समस्यांचं काय करायचं होतं, निराकरण करायचं होतं. इटलीमध्ये ज्या समस्या निर्माण झालेल्या होत्या इटलीच्या एकीकरणाबाबत, इटलीमध्ये एकता प्रस्थापित करण्याबाबत, त्या समस्यांचं त्याला काय करायचं होतं, निराकरण करायचं होतं. आणि त्याला इटलीला एकात्म आणि असं सशक्त राष्ट्र बनवायचं होतं. सामर्थ्यवान इटलीची स्थापना त्याला करावायची होती. आणि म्हणून तो राज्याचा सिद्धांत न मांडता तो शासन व्यवस्थेचे स्वरूप विषद करतो. आणि यासाठी तो चर्चेचं महत्त्व नाकारतो आणि तो साधन सूचिते नाकारतो. नैतिकता ही व्यक्तिगत पातळीवर योग्य आहे आणि सामूहिक पातळीवर ती वेगळी ठरवतो. आणि म्हणून धर्म आणि नीतिमत्ता यांना राज्यव्यवस्थेपासून तो दूर ठेवतो. त्यासाठी तो बळ हाच राज्याचा आधार मानतो. आणि त्यासाठी नैतिकतेपेक्षा राज्यहित महत्त्वाचे, राज्याचे अस्तित्व आणि सुरक्षितता राखणं हे मुत्सद्दीचे प्रमुख कर्तव्य आहे. आणि म्हणून राज्यहितासाठी कधीकधी अनैतिक मार्गाचा सुद्धा स्वीकार करावा लागू शकतो, असं तो या ठिकाणी म्हणताना आपल्याला दिसून येतो. त्याचसोबत एकता, राज्याची स्वतःची फौज, राष्ट्रशक्ती, युद्धकला यावर सुद्धा तो भर देताना दिसून येतो. आणि एखादं राज्याला आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी साधने योग्य ठरतात. राज्याच्या हितासाठी कठोर निर्णय, फसवणूक, कपट किंवा बळाचा वापर सुद्धा करणं योग्य ठरू शकतात. म्हणजे साध्य महत्त्वाचे असतात. साधनं त्याला त्या दृष्टिकोनातून राज्याचे हित साध्य महत्त्वाचं असतं, त्याला साधने महत्त्वाचे नसतात. आणि म्हणून त्यासाठी राजाने कधी सिंह आणि कोल्ह्याचं धोरण मुत्सद्दीने म्हणजे कधी सिंहासारखा बलवान झाला पाहिजे किंवा शक्तीचा वापर केला पाहिजे, किंवा काही प्रसंगात कोल्ह्यासारखा चतुर म्हणजे डावपेचात्मक मुत्सद्दीगिरी राजाने स्वीकारली पाहिजे, असे मॅकियावेली या ठिकाणी सांगतो. आणि मॅकियावेली म्हणतो की जेव्हा दोन शेजारी देशांमध्ये संघर्ष किंवा लढाई होत असेल तर विजयी होणाऱ्या राजाची मदत करावी व आपली आक्रमकता त्या ठिकाणी वाढवावी, असं तो राजाला सुचवतो. आणि म्हणून राज्याचा विस्तार वाढवावा या दृष्टिकोनाने देशाचे परराष्ट्र धोरणसुद्धा आपण ठरवावे. वेळ पडले संधी साधुवृत्ती जोपासावी व कोणीही कायमस्वरूपी मित्र वा शत्रू नसतो. आणि म्हणून शत्रूचे सामर्थ्य वाढवण्याआधीच त्याच्यावरती आपण त्याचा बिमोड करावा. त्यासाठी राजाने आपली धोरणे, योजना ही व्यूहरचना बाबतीत गुप्तपर राखावी. आणि म्हणून मॅकियावेली हा साधन सूचितेला नाकारतो आणि साध्याला सर्वप्रथम प्राधान्य आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून शक्तिशाली सैन्य आवश्यक, स्वतःचे सैन्य नसलेला मुत्सद्दी हा दुर्बल ठरतो, भाडोत्री सैन्य हे धोकेदायक आहे, असं तो त्याच्या मुत्सद्दीपणाच्या विचारांमध्ये सांगतो. आणि म्हणून कधी पण संधी आणि कौशल्य यशस्वी मुत्सद्दीने संधीचा योग्य वापर करावा आणि स्वतःच्या बुद्धी, धैर्य आणि निर्णयक्षमतेवरती भर द्यावा, असं तो म्हणतो. आणि म्हणून राजन्यायाबाबत जी व्यावहारिक मांडणी करतो त्याच्या प्रिन्स ग्रंथात हा विचारांचा एक जनक म्हणून त्याला आपण पाहतो. आणि नैसर्गिक कायद्यांना तो प्रामुख्याने विरोध करतो आणि सार्वभौम राज्याचं समर्थन करतो. राष्ट्रवादाचा स्वीकार करून राष्ट्रीय सैनिक व्यवस्थेचे तो समर्थन करतो. अशा पद्धतीने मॅकियावेलीचे मुत्सद्दीपणा म्हणजे नैतिक आदर्श नव्हे तर राज्य टिकवण्याची एक कला आहे. आणि त्याचे विचार आधुनिक वास्तववादी राजकारणाचा त्यामुळे पाया हे मानले जात असतात. आणि याच विचारांच्या आधारावर आजसुद्धा जगामध्ये या मुत्सद्दीपणाच्या आधारावरच, डिप्लोमसीच्या आधारावरच प्रामुख्याने जागतिक राजकारणामध्ये अशा वास्तववादी, व्यवहारवादी स्वरूपाचे राजकारण आपल्याला होताना दिसते किंवा निर्णय घेताना आपल्याला दिसून येत असतात. कारण शेवटी राष्ट्राचे हित हे
महत्त्वाचे असतात. प्रथम राष्ट्राचे हित असते. त्यामुळे हे विचार मॅकियावेलीचे मुत्सद्देपणाच्या बाबत हे नैतिक आदर्शावरती नव्हे तर राज्य टिकण्याची कला, त्याचे विचार, आधुनिक वास्तववादी राजकारणाचा पाया हे मानले जात असतात. यानंतर आपण मॅकियावेलीचे नैतिकता आणि धर्मविषयक विचार या ठिकाणी आपण पाहणार आहोत. मॅकियावेलीने धर्म आणि नैतिकता संबंधी हे विचार पारंपरिक विचारांपेक्षा काय थोडे वेगळे आहेत आणि ते वास्तवतावर आणि व्यवहार प्रधान आहेत. आणि म्हणून हे विचारसुद्धा त्याने द प्रिन्स अँड डिस्कोर्सेस या ग्रंथामध्ये त्याचे दिसून येत असतात. आता मॅकियावेलीचे धर्माविषयी विचारमध्ये धर्म हा राज्यकारभाराचे एक साधन आहे आणि मॅकियावेलीच्या मते धर्माचा उपयोग फक्त समाजात शिस्त, एकता आणि आज्ञाधारकता निर्माण करण्यासाठी करावा असं तो म्हणतो. आणि म्हणून ह्या विचारांपद्धती त्याचे जे विचार आहेत धर्म आणि नैतिकतेसंबंधीचे विचार, हे विचार त्याचे पूर्ण शास्त्रीय असून त्यात एक त्याने अंधश्रद्धेला कोणताही थारा दिलेला नाही. त्याचे जे विचार आहेत धर्म आणि नैतिकतेसंबंधी हे विचार तर्क आणि भौतिक शास्त्रीय व धर्मातील स्वरूपाचे आहेत आणि तो धर्माला नीती अनितीच्या कल्पनेला सुद्धा महत्त्व देताना दिसून येत नाही. आणि म्हणून मॅकियावेलीने आपल्या नैतिक विचारांसाठी अधिक प्रसिद्ध आहे आणि त्याच्या नैतिकतेच्या विचारांनीच त्याला मध्ययुगातील विचारवंतांपासून वेगळं करून वर्तमान विचारांच्या पंक्तीत त्याला त्या ठिकाणी आणून बसवलेलं आहे. आणि मॅकियावेलीने जे परंपरागत विचारसरणीचा त्याग करून धर्म आणि नीती यांची एकमेकांपासून प्रामुख्याने काय केलेले विभक्तीकरण केलेले आहे. म्हणजे राजकारणापासून धर्म आणि नैतिकतेला विभक्ती करणारा हा पहिला विचारवंत होता. आणि म्हणून धर्म लोकांवर एक प्रकारे नियंत्रण ठेवण्यास मदत करतो. धार्मिक श्रद्धेमुळे लोक नियम पाळतात आणि राज्यकर्त्यांशी निष्ठावान राहतात. राज्यकर्त्याने धार्मिक दिसावं पण मुत्सद्दी स्वतः धार्मिक नसला तरी तो धार्मिक नैतिक सद्गुणी असल्याचे लोकांना असले पाहिजे. म्हणजे राजा हा राजावरती कुठलेही नियम, कायदे किंवा कुठलेही नियंत्रण असता कामाचे नाही, ना धर्माचे नियम असता कामा नये. आणि म्हणून त्याने राज्य हे एक साधन नसून ते एक साध्य आहे आणि राज्याचे स्वतःचे हित संबंध असतात. ते साकारण्याच्या दृष्टीने राज्याची कोणतीही कृती ही न्याय व नैतिक असते. आणि म्हणून राजाला किंवा राज्याला हे नैतिक, धार्मिक हे विश्लेषण लागू होत नाही. आणि म्हणून मॅकियावेलीने राजा व नागरिक यांच्या कृतीच्या मूल्यमानातून एकाच नीतितत्वानुसार करण्यास विरोध केलेला आहे. म्हणजे राजाला पण तेच नैतिक, धार्मिक नियम आणि त्या राज्यातील नागरिकालाही तेच नैतिक, धार्मिक नियम हे एकाच वेळेस लागू होत नाही. ते नियम फक्त नागरिकांना लागू होतात, राजाला लागू होत नाही. त्याच्यामध्ये जे की कायद्याची आणि नीतीची निर्मिती आहे ती निर्मितीच राजाने केलेली आहे आणि त्यामुळे त्यावर राजावरती धार्मिक किंवा नैतिक कोणतीही बंधनं लागू होत नाही किंवा नसतात. आणि राजा जर राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनाने राज्याचं हित असेल तर राजाला त्या ठिकाणी खोटंसुद्धा बोलत असेल तर ते अनैतिक मानले जात नाही. आणि नागरिक मात्र खोटा बोलत असेल तर ते अनैतिक ठरते. राजाने एखाद्याला फाशीची शिक्षा देणे चूक नाही, पण एखाद्या व्यक्तीने मात्र दुसऱ्या व्यक्तीची जर हत्या केली तर ती हत्या त्याने करू नये किंवा ती हत्या करणं त्याच्यासाठी चुकीचं आहे. राजाला सार्वजनिक हित साधवायचं असते, त्याच्यावरती राज्याची मोठी जबाबदारी असते आणि त्यामुळे त्याची प्रत्येक कृती ही समर्थनीय असते. तशी व्यक्तीची प्रत्येक कृती ही समर्थनीयच असते असं नसते. म्हणून हे नियम फक्त नागरिकांनाच लागू होत असतात. धार्मिक नैतिकतेबाबतचे राजाला ते नियम लागू होत नाही. राज्य हे मुळातच नैतिक व अनैतिक नसते आणि ते नीतिकक्षेच्या सुद्धा बाहेर असते. आणि म्हणून मॅकियावेलीच्या मते नीती अनीतीच्या कल्पना धर्माशी संबंधित किंवा
धर्माशी संबंधित अनीतीच्या कल्पना धर्माशी संबंधित असतात. त्यामुळे धर्मकारण हे राजकारणपासून पूर्णपणे काय केले पाहिजे, वेगळे केले पाहिजे. आणि त्यावेळेस जी तत्कालीन परिस्थिती होती इटलीच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणावरती पोपचा हस्तक्षेप होता आणि त्या हस्तक्षेप वाढला होता. म्हणून लोकांच्या ज्या काही निष्ठांचे विभाजन झाले होते त्यामुळे इटलीच्या ऐक्याला काय झाला होता, धोका निर्माण झाला होता. आणि म्हणून मॅकियावेलीचं स्पष्ट मत होतं की राजावर धर्माचे किंवा पोपचे कोणतेही बंधन असू शकत नाही. उलट धर्मामुळे जर लोक नीतिमान होत असतील तर राजाने राष्ट्रबांधणीसाठी त्याचा उपयोग नक्कीच केला पाहिजे. लोकांची एकजूट पोपच्या बाजूने किंवा राजाच्या जर विरोधी असता कामा नये. आणि म्हणून धर्माची कल्पना ही राजकारणात बसत नाही असं मॅकियावेली म्हणतो. कारण राजकारण हे भौतिक सृष्टीशी संबंधित आहे आणि भौतिक सुखासाठी ते आहे. राजकारण हे प्रथम असून नीती अनीतीच्या कल्पना ह्या काय आहेत, गौण किंवा दुय्यम आहेत. आणि म्हणून राजकारण हे भौतिक सृष्टीशी संबंधित आहे. त्याच्यासाठी भौतिक सुख महत्त्वाचे आणि नीती अनीतीच्या या कल्पना त्याच्यानंतर ह्या येत असतात. आणि म्हणून मॅकियावेलीने राजकारण आणि नैतिकता हे नैतिकतेपासून वेगळे केलेले दिसून येतं. आणि म्हणून राज्यहित हे सर्वोच्च राज्य टिकवणे, म्हणजे राज्याचे हित हे सर्वोच्च राज्य टिकवणे आणि सुरक्षित ठेवणे हे आहे. नैतिकतेपेक्षाही अधिक महत्त्वाचे आहे. राज्यहित मध्ये जर नैतिक गोष्टी येत असतील तर त्यासाठी त्या न पाळता राज्याच्या हितसाठी, राज्य टिकवण्यासाठी, राज्याला सुरक्षित ठेवण्यासाठी त्या गोष्टी दुय्यम मानलेल्या आहेत. आणि म्हणून अनैतिक साधनांचा स्वीकार राज्याच्या हितासाठी काही वेळेस करावा लागतो. म्हणून राज्याच्या हितासाठी काही वेळेस खोटे बोलावे लागते, फसवणूक करावी लागते, क्रूरता यांचा सुद्धा वापर आपल्याला करावा लागतो. आणि म्हणून उद्दिष्ट साध्य झाल्यास साधने योग्य यशस्वी परिणाम मिळत असेल तर वापरलेली साधने हे काय असतात, योग्यच ठरत असतात असं तो या ठिकाणी म्हणतो. आणि म्हणून तो नीती नियमांच्या बंधनात तो आपल्याला जखडलेला नसतो आणि त्याच्यासाठी नैतिक नियमसुद्धा नसतात आणि नैतिक नियम प्रजेसाठी असतात असं तो म्हणतो. आणि राजाने आपली शक्ती वाढवण्यासाठी वाटेल त्या साधनांचा उपयोग करावा. कोणतेही साधन राज्यासाठी न्याय आहे साध्य प्राप्त करणेच हाच त्यामागे एकमेव उद्देश असला पाहिजे. आणि म्हणून त्याने अनैतिक हिंसाचार, अत्याचार, धोकेबाज ह्या राज्याच्या रक्षणासाठी आणि दृढतेसाठी त्याने काय केलेले आवश्यक मानलेले किंवा ठरवलेले आहेत. आणि म्हणून धर्मशास्त्राचे आपलं त्यामुळे काही कारणास्तव धोका द्यावा लागतो तरी ते योग्यच हे नैतिक आणि नैतिकतेच्या याच्यात बसत नाही. आणि म्हणून मॅकियावेलीच्या मते धर्म आणि नैतिकता हे राज्य टिकवण्यासाठी उपयुक्त साधने आहेत परंतु अंतिम ध्येय नाहीत. आणि म्हणून त्यामुळेच त्याला राजकीय वास्तववादाचा जनक असं मॅकियावेली म्हणतो. आणि म्हणून धर्म आणि नैतिकता ह्या फक्त राज्य टिकवण्यासाठी जे उपयुक्त साधने आहेत ते राज्याचे अंतिम ध्येय नाहीत. आणि म्हणून जसं मॅकियावेलीने नैतिकतेला जसे स्थान दिले नाही किंवा महत्त्व दिले नाही त्याचप्रमाणे त्याने म्हणून धर्माला सुद्धा उचित स्थान दिले नाही. कारण की राजाच्या हितासाठी त्याने अनैतिक आणि अधार्मिक कार्याचा सुद्धा त्याने काय केलेला आहे, पुरस्कार केलेला असून म्हणून प्रसंगी शासक धर्माचाही त्याग करू शकतो असं त्याने म्हटलेलं आहे. आणि मॅकियावेली हा अधार्मिक वा अनैतिक नाही तर राजकारणात शिरलेल्या धर्माच्या आणि नीतीच्या तो विरोधात आहे. म्हणजे राजकारणामध्ये ज्या नीतीच्या जे राजकारणात धर्म आणि नीती शिरलेले आहे त्याच्या तो विरोधात आहे. त्याच्यामध्ये शासक राज्याचा निर्मातक आहे म्हणून त्याला कायद्याच्या सीमेबाहेर सुद्धा आपण ठेवलेलं आहे. आणि म्हणून जर नैतिक संबंधी कायदे बनवले गेले तर तो नैतिकतेच्या सुद्धा
त्या नैतिक कायद्यांच्या सुद्धा ते कायदे त्याला स्वतःला राजाला लागू होत नाही. आणि म्हणून मॅकियावेली हा नास्तिक नव्हता. त्याला धर्म नैतिकता यांच्याबद्दल घृणाही नव्हती, तर धर्म प्रभावाचा तो विरोधी होता. त्याने आपल्या डिस्कोर्सेस ग्रंथामध्ये म्हटलं आहे की जो राजा किंवा जे गणराज्य भ्रष्टाचारापासून मुक्त राहू इच्छिते त्याने सर्वप्रथम धार्मिक संस्कारांना अतिशय शुद्ध ठेवले पाहिजे असे सुद्धा त्याने म्हटले. आणि म्हणून धर्माबद्दल उचित भाव आणि श्रद्धा ही ठेवलीच पाहिजे. आणि धर्माच्या हानी म्हणजे देशाच्या विनाशाचे लक्षणे असं सुद्धा त्याने आपल्या विचारात म्हटले आहे. आणि म्हणून मॅकियावेली चर्चला नष्ट करू इच्छित नव्हता, तर चर्चद्वारे राज्याच्या नियमांबद्दल जनतेला कर्तव्यशील बनवण्याची इच्छा करीत होता. आणि चर्च शक्तीचा प्रयोग केल्याशिवाय नागरिकांना राजभक्त बनवू शकते याची त्याला पूर्ण जाणीव होती. म्हणून त्याने चर्चला तो राज्याच्या वर किंवा राज्याबाहेर स्थान देत नाही. हे आपल्याला मॅकियावेलीचे नैतिक आणि धार्मिक विचारांमध्ये आपल्याला त्याचे विचार दिसून येतो. त्यानंतर मॅकियावेलीचे राजाला केलेला उपदेश. इटलीचे स्वातंत्र्य पुन्हा प्रस्थापित करणं, त्याचबरोबर त्याला गतवैभव प्राप्त करून देणं आणि त्यासाठी मॅकियावेलीने एक राजकीय चिंतन केलेले आहे. त्यासाठी एक आदर्श राज्य आणि अमर्यादित अधिकार व सत्ता असलेला राजा त्याला अपेक्षित होता. आणि म्हणून तर त्याने द प्रिन्स याची निर्मिती केली आणि मेडिसी राजाला द प्रिन्स हा ग्रंथ अर्पण केला. आणि राजाची उत्पत्ती, ते टिकवण्यासाठीचे उपाय, राज्यात शांतता व सुव्यवस्था टिकवण्यासाठी राजाने कशा पद्धतीने वागावे किंवा कशा तऱ्हेने वागावे, कोणत्या उपाययोजना कराव्यात यासाठी मॅकियावेलीने एक राजाला उपदेश केला आहे. ते उपदेश कोणते आपण या ठिकाणी थोडक्यात पाहू. आता राजाचं राज्य टिकवणे हेच काय सर्वोच्च ध्येय राजाचे आहे. आणि नैतिक आदर्शापेक्षा राज्याच्या सुरक्षतेला त्याने प्राधान्य द्यावे असं मॅकियावेली म्हणतो. आता राज्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी कायद्याची तर आवश्यकता असतेच, पण असा कायदा करण्याचा पूर्ण अधिकार काय राजाला आपल्या एकट्याकडेच ठेवावा. मात्र त्या कायद्याच्या बंधनापासून तो स्वतः काय राहील, मुक्त राहील. तो राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी कायदा करू शकतो, परंतु ते कायदे त्याच्यावरती स्वतःवरती लागू असणार नाही. आणि हे कायदे करण्याचा अधिकार सुद्धा राजाने कोणाकडे ठेवले पाहिजे, तर आपल्याकडे ठेवले पाहिजे असं मॅकियावेली राजाला उपदेश करताना म्हणतो. राजाने आपण केलेली कृती ही योग्य आहे की अयोग्य आहे हे ठरवण्याचा अधिकार सुद्धा राजाने कोणालाही देऊ नये. राजाची प्रत्येक कृती ही काय असते, समर्थनीय असते. ती नीती अनीतीच्या कसोटीवर उतरली जाऊ शकत नाही. आणि म्हणून राजाने राज्यासाठी आवश्यक वाटल्यास गुप्तपणे, चातुर्याने फसवणूक करावी. राज्यासाठी साध्य महत्त्वाचे असतात, म्हणजे आणि साधने ही गौण असतात. आणि राज्याचे स्थैर्य आणि विस्तार हे साध्य असून त्यासाठी कोणतेही साधन हे काय असते, योग्य असते. आणि म्हणून राज्याच्या हितासाठी राजाने चातुर्याने फसवणूक केली तरी त्या ठिकाणी त्याच्यासाठी ते योग्यच असते असं मॅकियावेली राजाला उपदेश करताना म्हणतो. आणि मॅकियावेली म्हणतो की इतिहासाने हे सिद्ध केलेले आहे की जो पण राजा प्रामाणिक होता किंवा प्रामाणिकपणे जगणाऱ्या राजांना आजपर्यंत कोणताच फायदा झालेला नाही आहे. त्याने झालेला असून ते जो अप्रामाणिकपणे जगणाऱ्या राजाचीच भरभराट झालेली आहे. म्हणून प्रत्येक राजाने यातून धडा घ्यावा असं तो म्हणतो. म्हणजे त्या काळामध्ये किंवा त्या परिस्थितीमध्ये प्रामाणिक राजाचं सुरक्षा ही टिकू शकत नाही. त्यासाठी कावेबाजपणा, धोकेबाजपणा, फसवणूक याच्या माध्यमातूनच आपले राज्य हे टिकू शकते. आणि अशाच राजांची भरभराट झालेली आहे असा इतिहास सांगतो असं मॅकियावेली आपल्याला सांगताना दिसतो. आणि म्हणून असं म्हणतो की तो वास्तववादी राहा, लोक जसे आहेत तसे ओळखा, ते जसे असावेत तसे नाही आहेत. म्हणजे आपल्याला जसं वाटतं
की लोक चांगले आहेत किंवा समोरचे आपल्या राष्ट्राविषयी चांगले विचार आहेत किंवा त्याचे चांगलं मत आहे, पण तशी परिस्थिती नसते. आणि म्हणून राजाला उपदेश करताना म्हणतो की राजाने प्रेमापेक्षा भीती अधिक सुरक्षित. राजाला लोकांचे प्रेम आणि भीती या दोन्ही मिळणे चांगले, पण ते शक्य नसेल तर भीती निर्माण करणे अधिक योग्य. आणि त्यासाठी त्याने त्या भीतीच्या माध्यमातून आपल्या राज्याचं नियंत्रण करावं. मॅकियावेलीच्या मते राजाजवळ सिंहासारखं कौर्य म्हणजे सिंहासारखं त्यांच्याजवळ साहस असलं पाहिजे आणि कोल्ह्यासारखाचा त्याच्यामध्ये धूर्तपणा सुद्धा असला पाहिजे. म्हणजे कपटपणा, डावपेच त्याला कोल्ह्यासारखा सुद्धा करता आला पाहिजे. कारण की कोणत्याही प्रकारची साधने वापरून त्याने आपला उद्देश साध्य करायचा असतो. आणि म्हणून नैतिकता, अनैतिकता, न्याय, अन्याय याचा विचार राजाने कधीही करू नये. राजाने फक्त दयाळूपणा असल्याचा बुरखा पांघरून आपले कार्य किंवा कौर्य म्हणजे आपलं जे कौर्य हे त्याने झाकावे असं तो म्हणतो. आणि राजाने वेळ पडल्यास कठोर व्हावे, पण गरज पडल्यास बहुरूपाचे सुद्धा उत्तम सोंग हे करावे. म्हणजे आपल्या राज्यात काय चाललेलं आहे हे सुद्धा त्याने त्या बहुरूपी सोंगच्या माध्यमातून पाहता आले पाहिजे. आणि राजाने लोकांच्या मनात संपत्तीला हात लावू नये, स्त्रीच्या सतीत्वाला धक्का पोहोचू नये. यामुळे लोकात असंतोष पसरतो व राजाबद्दल अनादर निर्माण होतो. असंतोष वाढला की मग त्याचा स्फोट होतो. आणि म्हणून मनुष्य एक वेळेस आपल्या वडिलांची हत्या केली तरी तो राजा क्षमा करेल, परंतु त्याचे धन लुबाडले वा स्त्री भ्रष्ट केली तर तो नागरिक किंवा तो व्यक्ती त्याला क्षमा करणार नाही. आणि म्हणून राजाने लोकांच्या संपत्तीचे आणि स्त्रियांचे हे रक्षण केले पाहिजे. राजाने सार्वजनिक पैशांचा खर्च जपून केला पाहिजे. त्याचबरोबर राजाने समाजातील ज्या काही रूढी परंपरा आहेत यात त्याने हस्तक्षेप करू नये. अप्रिय कार्य हाताखाली लोकांकडून करून घ्यावेत व द्वेष आला तर तो त्याच्यावर ढकलावं असं तो म्हणतो. स्वतःचे मजबूत सैन्य राजाने ठेवावे. भाडोत्री किंवा मित्र राष्ट्राचे सैन्य हे काय असतात, धोकेदायक असतात असं तो राजाला उपदेश करताना म्हणतो. आणि म्हणून जनतेचा पाठिंबा महत्त्वाचा. सामान्य जनतेला त्रास दिलास तर राज्य काय होत असते, अस्थिर होत असते. आणि म्हणून राजाने लोकांच्या भावना भडकवून आपला फायदा करून घ्यावा, स्वतः मात्र भावनेच्या आहारी जाऊ नये. अशा पद्धतीने राजाने जनतेला राज्याविरुद्ध विचार करण्यास सवड देऊ नये. म्हणजे जर काही राज्यामध्ये राज्याविषयी जर काही कट कारस्थान निर्माण होत असेल किंवा अशा पद्धतीच्या चर्चेला राजाने काय केलं पाहिजे, लोकांना संधी येऊ देऊ नये. आणि म्हणून समाजामध्ये आपल्याबद्दल नेहमी भीती व प्रेम याची भावना प्रज्वलित करत राहू दिली पाहिजे राजाने. आणि आपण करीत असलेले कार्य त्याने गुप्तता ही ठेवली पाहिजे. राजाने दयाळू, कृतज्ञ, विश्वासू, धार्मिक असणे चांगले, परंतु परिस्थितीनुसार त्याने क्रूर किंवा विश्वासघातकी व धर्महीन सुद्धा व्हावे लागते. अशा पद्धतीने राजाविषयी मॅकियावेलीने राजाला केलेला उपदेश की ज्यामुळे आपले राज्य टिकून राहील, नियंत्रणात राहील, या दृष्टिकोनातून राजाने मॅकियावेलीने राजाला हा उपदेश हे केलेले आहे. आणि मॅकियावेलीने राजाला उपदेश करून त्याला अधिकाधिक काय शक्ती संपन्न करण्याचा, सामर्थ्यवान बनवण्यासाठी व राज्याची सत्ता अमर्यादित असल्यावर भर देऊन निरंकुशतेचे समर्थन त्याने केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि अर्थात असे असले तरी मॅकियावेलीचा राजा हा निरंकुश असला तरी त्याची ही निरंकुशता कोणासाठी ही निरंकुशता, तर ही निरंकुशता जनतेच्या कल्याणासाठी आहे. आणि त्यात स्वतःचा कोणताही त्याचा स्वार्थ नाही. त्यामुळे त्याच्या ह्या विचारांचे महत्त्व आजही आपल्याला कायम
दिसून येते किंवा कायम असून दिसून येतं. आणि म्हणून हा जो विचार आहे त्याचा, हा जो नैतिक उपदेश नसून एक कुशल सत्ताधारी कसा असावा, त्यामुळेच द प्रिन्स हा ग्रंथ राजकीय व्यवहाराचा त्या ठिकाणी पाया हा मानला जात असतो. त्याचबरोबर मॅकियावेलीला राजकीय विचारांचा जनक, आधुनिक राजकीय विचारांचा जनक म्हटले जात असते. आधुनिक राजकीय विचारांचा जनक किंवा आधुनिक राज्यशास्त्राचा जनक. आता हे आपल्याला काही खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येऊ शकतात. किंवा मॅकियावेलीला आधुनिक राजकीय विचारांचा जनक का म्हटले जातं? आता मॅकियावेलीने हे स्थान निर्माण करताना जी काही मध्ययुगातील जी काही रूढी व परंपरा याचं खंडन करून त्याने राजकीय विचारांना एक प्रकारे व्यावहारिक रूप दिलं आहे. आणि त्याने केवळ आधुनिक विचारांचाच पाया घातला नाही, तर मध्ययुगातील विचारांचा सुद्धा शेवट त्याने केलेला आहे. आणि म्हणूनच त्याला डनिंगसारखा विचारवंत, त्याला मध्ययुगाचा शेवटचा विचारवंत आणि आधुनिक युगाचा जनक ह्या दोन्ही पदव्या एकाच वेळेस डनिंग नावाच्या विचारवंताने बहाल केलेले आहेत. आणि म्हणून मॅकियावेलीने मध्ययुगात प्रचलित असलेले जे काही विचार आहेत, रूढी आहेत, प्रथा, परंपरा याचं खंडन करून राजकारणाला एक आधुनिक आणि व्यावहारिक रूप या ठिकाणी दिलेले आहे. आणि म्हणून कोणत्या विचारांच्या आधारावरती त्याला आधुनिक राजकीय विचारांचा जनक असं म्हटलं जातं ते आपण या ठिकाणी पाहू. आता राजकारणात मॅकियावेलीने सुरुवातीलाच राजकारणाला धर्म आणि नैतिकतेपासून वेगळे केले. मॅकियावेली पूर्वी राजकारणात धर्म आणि नीतीवर आधारित होतं. राज्यावरती धर्माचा प्रभाव होता आणि म्हणून त्याने धर्म आणि नैतिकतेपासून राजकारणाला काय केलं, एक स्वतंत्र केलं, स्वतंत्र शास्त्र मानलं राजकारणाला. आणि म्हणून त्याला राज्यशास्त्राचं जनक असं म्हणतात. वास्तववादी जी विचार आहेत, वास्तववादी विचारांची राजकारणाची जी मांडणी आहे, त्याने राजकारण जसं आहे त्याच पद्धतीने पाहिले. त्याच्यावरती कुठल्याही आदर्श कल्पनांवर नाही, तर त्याने त्या ठिकाणी वास्तवावर भर दिला. त्याने आपल्या कुठल्याही विचारांमध्ये आदर्श विचारांवरती न भर देता वास्तववादी विचारांवरती त्याने भर दिलेला आहे. म्हणून त्याला आदर्श हे मानलं जात असतं. राज्यहित हे सर्वोच्च हित या ठिकाणी मानले जाते. व्यक्ती, धर्म आणि नैतिकतेपेक्षा राज्याचे अस्तित्व, सुरक्षितता काय ठिकाणी महत्त्वाची मानले जात असते. शक्ती व सत्तेचा अभ्यास, राजकारण म्हणजे सत्ता मिळवणे, टिकवणे आणि वाढवणे असा स्पष्ट विचार त्याने मांडलेला आहे. आणि राष्ट्रराज्य संकल्पनेचा पुरस्कार, एक संध मजबूत सार्वभौम राज्याचा विचार त्या ठिकाणी त्याने मांडलेला आहे. आणि द प्रिन्स ग्रंथ महत्त्व, हा ग्रंथ राजकीय विचाराचा एक प्रकारे आधुनिक राजकीय विचाराचा त्या ठिकाणी पाया हा मांडला जात असतो. त्यामुळे जे ठराविक मुद्द्यांच्या आधारावरती आपण मॅकियावेलीला आधुनिक राजकीय विचारांचा जनक का म्हटलेले हे आपण या ठिकाणी थोडक्यात समजून घेतले. त्याच आधारावर त्याने मनुष्य निर्मित कायद्यांनाच अधिक आपल्याला महत्त्व देताना दिलेलं आहे. कारण की मॅकियावेलीने दैवी कायद्यांना त्या ठिकाणी विरोध केला असून मानवी कायद्यांनाच त्याने श्रेष्ठ स्थान दिले आहे. आणि म्हणून मध्ययुगात जे काही ईश्वर निर्मित कायद्यांना महत्त्वाचं स्थान होतं, ते त्यावेळेस निसर्गनिर्मित कायद्यांनाच कायद्यांचेच जनता पालन करत होती. पाप, पुण्य, इहलोक, परलोक, स्वर्ग, नरक या कल्पनावरच त्यावेळी कायदे अस्तित्वात होते. आणि म्हणून कायदे अस्तित्वात होते आणि म्हणून त्याने ह्या कल्पनावर त्यावेळेस कायदे असत होते. म्हणून राजापेक्षा धर्माला त्यावेळेस श्रेष्ठ स्थान होते. आणि मॅकियावेलीने या कायद्यांनाच विरोध त्या ठिकाणी केला. राज्यसंस्था हीच सर्वश्रेष्ठ संस्था आहे असं त्याने विचार हे मांडलेले आहेत. कारण की त्या काळात मॅकियावेलीने त्या काळात ख्रिश्चन धर्मगुरूंवर सुद्धा टीका केली आहे. मध्ययुगात त्या काळी ईश्वराच्या प्रतिनिधी म्हणून पोपला श्रेष्ठ समजले जाईल. आणि म्हणून इटलीच्या त्यावेळेस धर्मगुरू भ्रष्ट झालेले होते आणि चरित्र नावाखाली शिल्लक राहिले नव्हते. आणि त्यामुळे त्याने सर्वात श्रेष्ठ संस्था ही धर्मसंस्था नसून तर राज्यसंस्था आहे
आणि म्हणून इटलीच्या विभाजनाचे जे तेथील भ्रष्टाचाराचे कारण होतं ते मॅकियावेलीने चर्चला मानले होते आणि म्हणून चर्चच आपला नाश केला असून चर्चमुळेच इटलीच्या अनैतिकता बजबजपुरी माजलेली असं त्याचं मत होते आणि म्हणून मॅकियावेलीने चर्चऐवजी राज्यसंस्थाच सर्व संस्थांमध्ये श्रेष्ठ स्थान त्या ठिकाणी दिलेले आहे म्हणून त्याला आधुनिक राजकीय विचारांचा जनक असं म्हटलं जातं. सामंतवादाला त्याने विरोध केलेला आहे कारण की मॅकियावेली राजाच्या एकतेला बाधक ठरणारा जे सामंतवाद आहे त्या सामंतवादाला त्याने काय केलेला आहे विरोध केलेला आहे आणि त्या विरोध केला आहे आणि इटलीच्या जी दुरवस्था आहे ती दुरावस्था किंवा आळशी व देशद्रोही असा सामंत वर्ग कारणीभूत त्याला आहे असून हा वर्ग नेहमीच दुसऱ्याच्या श्रमावरच एक प्रकारे जगत असतो व राज्यात फुटतेचे कार्य करीत असतो आणि म्हणून त्याने सामंतवादाला विरोध केला आहे म्हणून त्याला आधुनिक राजकीय विचारांचा जनक असं म्हटलं तर राष्ट्रराज्याच्या कल्पनेचा त्याने काय केलं आहे पुरस्कार केलेला आहे. राज्याच्या अस्तित्वासाठी त्याने शक्ती सामर्थ्यावरती भर दिलेला आहे. तसेच व्यक्तिवादाचा त्याने पुरस्कार केलेला आहे. ऐतिहासिक पद्धतीचा त्याने वापर केलेला आहे. धर्म आणि नीतीच्या राजकारणापासून त्याने फारकत केली आहे. सार्वभौमत्व शक्तिसंपन्न राज्याची कल्पना त्याने मांडलेली आहे आणि साम्राज्यवादाला एक प्रेरणा म्हणून एक मॅकियावेली राज्यासाठी युद्ध आवश्यक म्हणून राष्ट्राचे स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर इतर राज्य जिंकण्यासाठी नेहमी प्रयत्न करावा म्हणजे त्याने साम्राज्यवादाला प्रेरणाही दिलेली आपल्याला दिसून येते आणि म्हणून त्याच्या विचारातून आधुनिक साम्राज्यवादाला प्रेरणासुद्धा मिळालेली दिसून येते. त्याच्यानंतर त्याने जे विचार मांडले ते व्यावहारिक विचार मांडलेले. त्याने आपल्या विचारांमध्ये काल्पनिक किंवा आध्यात्मिक साधनांवर विश्वास न ठेवता व्यावहारिकतेवरच जोर दिला आहे. धर्म नीती यांच्याकडे लक्ष न देता कोणत्याही मार्गाचा अवलंब करून त्याने साध्य गाठावं असं तो म्हणतो आणि आज जगात मोठी राष्ट्रे देखील याच विचारांचे अनुकरण करताना आपल्याला दिसून येत असतात आणि म्हणून मॅकियावेलीचे जे हे विचार आहेत हे विचार लक्षात घेतले तर तो आधुनिक राजकीय विचारांचा जनक असल्याचं आपल्याला सिद्ध होत असते. हे यातून आपल्याला दिसून येते. धन्यवाद.